दंडोत माय बाप धृतराष्ट्रानं संजयाला शिकवलं आणि पांडवाकडे पाठवलं. त्यांनी पांडवाला सांगितलं की युद्ध करू नका, युद्धामध्ये एवढे लोक 18 अक्षयणी लोक मरतील, त्याचं पाप तुम्हाला भोगावं लागेल. लुप्त पिंडोदक क्रिया होत्या आणि आपले जे हे आहेत पितर आहेत पतंती पितृहेशाम लुप्त पिंडोदक क्रिया दोषरते कुलाग्नानाम वर्णशंकर कारके वर्णशंकर होईल असं सांगितल्यानंतर 4 जणांनी ते ऐकलं, 5 जणांनी ऐकलं, परंतु 4 जणांनी ते ह्या कानानं ऐकलं, ह्या कानानं सोडून दिलं. परंतु जो अर्जुन होता त्यानं मात्र ते ग्रास्प केलं, पकडून ठेवलं आणि तो पहिल्या अध्यामध्ये सगळं त्यानं बरवून गेला. तो सांगितलं त्यानं असं होईल तसं होईल तसं होईल असं श्रीकृष्ण महाराजापुढं सांगायला तो. आणि मग दुसरा अध्याय सुरू झाला. दुसऱ्या आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटी तो म्हणला की यो मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृती शिशिरम चापम शोक सविघ्न मानस. तो रथाच्या मागं जाऊन बसला आणि म्हणला की मी आता युद्ध करत नाही. मग हा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगतो. तर संजय धृतराष्ट्राला सांगितल्यानंतर त्या धृतराष्ट्राला वाटतं की आपण जे फंडा राबविला होता, आपण जे गोष्ट केली होती ती कार्याला आली, जमली आणि अतिशय खुश आहे. धृतराष्ट्र अतिशय खुश आहे आणि धृतराष्ट्राला संजय काय सांगतो, तो म्हणतो हे राजन तम तथा कृपयाविष्ट मसरू पूर्णा कुलेक्षरम विसिदंत मिदम वाक्य मुवाचं मधुसूदन. त्या अशा किवेनं व्याकुळ झालेल्या अर्जुनाला बघून श्रीकृष्ण महाराज म्हणाले, काय म्हणाले तर तो म्हणतो मग भगवान वाच. ते म्हणले कुतस्तो अकस्माल मीदम. अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना अरे हा जो मोह तुला उत्पन्न झाला, तू ही जी भानगड ही कुठून आली तुझी, तू युद्ध करत नाही म्हणायला शे कुठून तुझ्या डोक्यात आलं. कुतस्तो अकस्माल मीदम इसमे समुपस्थितम. अशा वेळी तुला हा मोह कसा उत्पन्न झाला. कुतस्तो अकस्माल मीदम विषमे समुपस्थितम. अनारे जो चांगल्या माणसाला न सोडणार आहे, अनारे दुष्टम स्वर्गे स्वर्गाची प्राप्ती करून न देणार आहे, अनार दुष्टम स्वर्गे मग कीर्ती करू आणि अपकीर्ती करणार आहे. मग कीर्ती कर अर्जुना. आणि ते म्हणतात अर्जुना क्लेबे मास्म गम पार्थ नाही तो हे पपत देते सुरदम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठ परम. असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना हे तुझं शेंडपण आहे, हे तू म्हणतो ना मी युद्ध करीत नाही, हे तुझं शेंडपण आहे. तर हे शेंडपण सोडून दे. क्लेबे मास्म गम पार्थ नाही तर तो हे पपत देते सुदृढ हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठ परम. हे हृदयाचं दौबल्य पण सोडून दे, नपुसकपणा सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात. तर मग अर्जुन त्याला श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, देवा कथम भीष्म महम संख्ये द्रोणमचे मधुसूदन ईशुभी प्रतिविषयामी पूजा रावरी सुदन. मी कसं काय भीष्मावर द्रोणावर प्रतिवार करू. कथम भीष्म महम संख्ये द्रोणमच्या मधुसूदन. द्रोणावर भीष्मावर मी प्रतिहल्ला कसा करू देवा. ईशुभी प्रतिविषयामी पूजारा ते मला पूजनीय आहे, पूजार हा परिसुदन. आणि ते म्हणतो गुरुन हातवा ही महानुभावान श्रेय भोक्तुम बक्षम पिय लोके. अरे अहो श्रीकृष्ण महाराजा त्यांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाल्लेली बरी. काय म्हणतो तो गुरु राहतोय महानुभावान श्रेय चांगलं भक्ष्य म पिह लोके भोक्तुम भक्ष्य म पिह लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुदिन
प्रदीपदार, आणि त्यांना मारून मी हे राज्य भोगू इच्छित नाही. न चेत दिद्न कतरनो गरियो यद्वा जैम यद्वाने. आम्ही जिंकून का कौरव जिंकते हे बी आम्हाला कळत नाही. कारण चेत दिद्न कतरनो गरियो यद्वा जयम यदिवान जय. याने हातवान जिजी विषामास तेवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र. कार्पण्य दोषो पूत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूळ चेता. माझ्या कार्पण्य दोषामुळं मला काही समजायला तयार नाही देवा. कार्पण्य दोषो पूत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता. एश्रे स्या निश्चितम गृहीतन्मे शिष्य असते हमशाली माम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला आता याचा उपदेश करा की मी काय करू काय नको. आणि पुन्हा म्हणतो आवपे भूमा वस्पत्नमुदम राज्यम सुरानामपीचा आधिपत्य. हे इथलंच काय, पण स्वर्गाचं तिने देवाचं राज्य जरी दिलं आणि तरी मला नको आहे. पण मी ह्या लोकांना मारू इच्छित नाही आणि मी युद्ध करत नाही असं श्रीकृष्ण महाराजांना तो सांगतो आणि गपचूप बसतो. आणि मग संजय सांगतो धृतराष्ट्राला, हे राजन म्हणतो संजय वाच यो मुक्त्वा संख्य यो मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेशे परंतप न यौत्सेती गोविंद मुक्त्वा तुष्टिम बघवा. आणि तो अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणला की मी युद्ध करत नाही, आणि नाही म्हणून तो गपचूप बसला. मुक्त्वा तुष्टिम बघवा तमुवाच ऋषिकेश प्रसन्न भारत शनियवरू भैरमध्ये विशिदंत मत. आणि मग नंतर श्रीकृष्ण महाराज त्याला उपदेश देतात. खरा उपदेश सुरू झाला आहे 11व्या श्लोकापासून. इथवर तर एक औपचारिकतेचं कारण होतं, परंतु 11व्यापासून उपदेश सुरू झाला. माय बाबा, मी तुम्हाला सरळ मी तुम्हाला असं म्हणजे ज्ञानात्मक थोडं कसं प्रवचन टाईप आजपर्यंत सांगितलं, परंतु आज हे तुम्हाला म्हणजे जसं आहे तशी गीता सांगण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला पडतो का नाही काय माहीत, पण आता आपले 10 श्लोक झालेत. आता उद्या 11व्या श्लोकापासून आपण सुरू करू. तुम्हाला पटलं तर मला कॉमेंट करून सांगा. नाही तर मग पहिले पण जसं आपण एका श्लोकावर बोलत होतो किंवा मधातले गोष्टी काढून तुम्हाला सांगत होतो मी, तर त्यातला पण आता सरळ जसं असेल तसं काय म्हणले श्रीकृष्ण महाराज, अर्जुन काय म्हणला आणि संजय काय म्हणला, तर हे असं मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे. तर मायबाबा संजयाने सांगितल्यानंतर ते म्हातारं इतकं खुश झालं आणि त्याला वाटलं की आता जमलं, आपण जे बीज लावलं त्या बीजाचा आता वृक्ष झाला आणि त्याला फळ येणार म्हणजे येणार असं त्याला वाटू लागलं. पण मायबाबा त्याला माहीत नाही की श्रीकृष्ण महाराज आहे तिकडून, आणि श्रीकृष्ण महाराज हे तुझी ह्या दुष्टाचा नायनाट करण्यासाठीच आलेले आहेत, आणि दुष्टाचा नायनाट करणंच हे त्यांचं काम आहे. आणि त्या तुझे मुलं जे दुष्ट आहेत त्या तुझ्या मुलाचा नायनाट केल्याशिवाय ते थांबणार नाहीत असं त्याला माहीत नाही. म्हणून तो अज्ञानाच्याने प्रसादे तो सुखी आहे, तो अज्ञानी आहे, त्याला माहीत नाही काही श्रीकृष्ण महाराजाचं महत्त्व, परमेश्वराचं महत्त्व त्याला माहीत नाही. म्हणून तो सुखी आहे या अज्ञानामध्ये. पण मायबाबा हे त्याच्या धृतराष्ट्राचं किती बी प्रसन्न झाला, किती बी त्याला आनंद झाला, तरी हा आनंद टिकणारा नाही. तर आपण बघू काय होतंय. तर इथून पुढं तर मी उद्या पुन्हा तुम्हाला 11व्या श्लोकापासून पुन्हा तुम्हाला सांगत, कृपया गोड करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. पण मायबाबा तुम्ही माझं काय ऐकत नाही. मी आपल्याला सबस्क्राईब फार कमी आहेत, लाईक फार कमी आहेत, शेअर फार कमी आहेत. तुम्ही जर माझं डिस्क्रिप्शन उघडून बघितलं तर सगळ्यात डेंजर काम आहे आपलं. पण तुम्ही त्याकरता मी तुम्हाला एकच विनंती करतो की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या ह्या गीता चॅनलला पुढं न्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.